मोठ्याने. आधी 5चा गुणाकार 5 ने करायचा. 5 5 25. 25 आल्यावर 5 खाली उतरून घ्यायचा. वर घ्यायचा. त्यानंतर 5चा गुणाकार 2 ने करायचा. 5 2 10 आणि हातचा मिळवायचा. 10 आणि 2 12. 12 2 हातच्याला 1 घ्यायचा. 5 न शून्याला वाहायचा. गुणाकार करायचा. कोणत्याही संख्येला शून्यानं गुणाकार केला तर उत्तर 0 येईल. मग हातचा 1च घ्यायचा. 5चा गुणाकार 2 ने करायचा. 5 2 10. 10शी खाली उतरून 0 घ्यायचा. हातच्याला 1 घ्यायचा. 5चा गुणाकार 4 ने करायचा. 5 चौक 20 आणि 1 हातचा 21. तर गुणाकार संपल्यावर म्हणजे खाली 0 उतरून घ्यायचा. नंतर 0चा गुणाकार 5 ने करायचा. कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर ते उत्तर 0 येतं. म्हणून खाली पण 0 येणार. याला पण 0 येणार. सगळीकडे 0 येणार. आता 2 ने गुणाचा आहे म्हणून आता खाली 2 0 देणार. 2चा 5 ने गुणाकार करायचा आहे. 2 5 10. 10शी 0. हातच्याला 1 घ्यायचा. 2 2 4. 4 आणि 1 हातचा 5. 2 0 0 येते. 2चा गुणाकार 2 ने करायचा. 2 2 4 आणि 2चा गुणाकार 4 ने करायचा. उत्तर येते 8. आता या सगळ्यांची बेरीज करायची. खाली 0 आहे म्हणून नुसतं 5च येणार. इथं पण 2च येणार आणि इथे 1च येणार. इथं खाली वर काय नाही म्हणून इथं 5 येणार. इथं 1 येणार. 2 आणि 4 6 येणार आणि इथं काहीच नाही म्हणून इथं 8 येणार. स्टार्ट कर. आता इकडे लक्ष द्या. आपल्याला दशम चिन्ह द्यायचे. दशम चिन्ह कुठे आहे आपलं? इथं 4च्या पुढे आणि इथं कुठे आहे? 2च्या पुढे. आता उत्तरामध्ये दशम चिन्ह कुठे येणार आहे? तर इथे बघा दशम चिन्हानंतर 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 स्थळ सोडायचे एकच स्थानाकडून. 1 2 3 4 5 6 म्हणजे आपला पॉईंट